नमस्कार, टॉक इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अण्णा भोसले आणि आपण पाहत आहात टॉक इन मराठी. माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार समोर आला आहे. शेतमाल बाजारात नेत असताना त्यांच्या गाड्यावर आरटीओ कडून कारवाई होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आज मोठी घडामोड घडलेली आहे. माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट अकलूज येथील आरटीओ कार्यालयात धडक देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. माळशिरस तालुक्यातील शेतकरी स्वतःच्या वाहतूक शेतमाल वाहत करत असताना त्या गाड्यांना सर्वसामान्य व्यावसायिक वाहतूक म्हणून धरून दंड आकारला जात असल्याचा आरोप आहे. यावर संताप व्यक्त करत आमदार उत्तमराव जानकर यांनी स्पष्ट शब्दात सुनावले की शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यांच्या मालाला गाडीतून अडवून दंड ठोठावणे म्हणजे अन्याय आहे. नियम अंमलात आणा, पण शेतकऱ्यावर अन्याय करू नका. अकलूज येथील आरटीओ अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार थांबले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार उत्तमराव जानकर आक्रमक झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आता पाहायचे म्हणजे आरटीओ प्रशासन या इशाऱ्यानंतर काय भूमिका घेते. धन्यवाद.